ग्रामीण भागात असणारा बिबट्यांचा वावर आता हळूहळू शहरात सुद्धा व्हायला लागला की काय असा प्रश्न उपस्थित होता. कारण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बिबट्या हा शहरी वस्तीत आढळत असल्याचे व्हिडिओ किंवा फोटोज जे आहेत ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते आणि प्रत्येक सोसायटीच्या ग्रुपवर असेल किंवा वेगवेगळ्या ग्रुप्सवर आपल्याला हे फोटोज आढळून येत होते आणि त्यामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या संदर्भात जेव्हा आपण वन विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की पुणे शहरातील 2च भागात अशा प्रकारचे बिबटे आढळून आलेले आहेत. मात्र बाकीचे जे फोटो आहेत तर मॉर्फिंग केलेले होते ते. तर याच संदर्भात आपण माहिती घेणार आहोत की नेमके हे फोटो मॉर्फिंग केलेले असतात तर ते कसे समजायचे किंवा एकूणच ह्या संपूर्ण याच्यावर आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर निरंजन भुसनाळे सर आहेत जे सायबर एक्सपर्ट आहेत आणि या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती आहे. सर काय सांगाल, हे अशा प्रकारचे जे AI चे फोटोज आहेत तर या फोटोजमुळे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर एखादा काढलेला फोटो हा आपल्या भागातलाच आहे का किंवा खरा फोटो आहे किंवा खोटा आहे, तर हे ओळखायचं कसं? सर्वप्रथम तर कसं असतं की AI म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यामध्ये कसं असतं, तुमचा ओरिजिनल जो फोटो असतो तो आणि फेक फोटो एक असतो, हे दोन्ही फोटोज आपण मिक्सिंग करून घेतो. मिक्सिंगला आपण म्हणतो मॉर्फिंग. पूर्वी आपण त्याला मिक्सिंग म्हणतो, ऑडिओ फोटोशॉपमध्ये वगैरे लोक यूज करायचे. आता हे नवीन टूल्स आलेत काही AIचे, काही ब्लँक आयज वगैरे, डीप फेक वगैरेमध्ये आपण काही केसेस पण झाले आहेत लेडीजच्या वगैरे. त्या टाईप कसं असतं की तुमचा जो ओरिजिनल फोटो असतो त्याचे बॅकग्राऊंडचे कलर्स आणि जो तुम्ही मिक्सिंग केलेला फोटो असतो त्याचे कलर्स हे तुमच्या डेप्थमध्ये लगेच फरक पडतो. ते जे ओरिजिनल फोटो आणि त्याच्यामध्ये जे कलर डेप्थ असतो तो जरा डार्क असतो. त्याच्यावरनं माणसाला ओळखू येतं की हे बाबा फेक फोटो आहे म्हणून. बरं, अशा प्रकारे जर कोणी फोटोज तयार केले तर आपल्याकडे असे काही कलम आहेत का ज्याच्या अंतर्गत लोकांवर गुन्हे दाखल होऊ शकतात? कारण की अशा प्रकारच्या फोटोजमुळे कुठेतरी एक भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. कसं आहे माहिती आहे का की मॉर्फिंग किंवा आपण कुठले फोटो मिक्सिंग करून कोणाला ब्लॅकमेल करणे, कोणाला घाबरवणे, दहशत पसरवणे, ह्याच्यावर सायबर क्राईम अंडर बरेच ॲक्ट आहेत. त्याच्या अंडरमध्ये आपण त्यांच्यावर गुन्हा 100% दाखल होऊ शकतो. कारण हे असे मॉर्फिंग करून तुम्ही सोशल मीडियावर कोणी पोस्ट करू शकत नाही आणि केले तरी त्याचे IP ॲड्रेस वगैरे ट्रॅक करून आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. जर अशा प्रकारचे कोणी हे करत असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल की म्हणजे जर फोटोज किंवा हे तयार करून ते पोस्ट करत असतील तर त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई होऊ शकते आणि कशा प्रकारे ते सापडून येऊ शकते? आता असे प्रकार जे करत आहेत त्यांना मी एवढंच सांगणार आहे की तुम्ही अशा गोष्टी करू नका. याच्याने काय होते की दहशत पसरली जाते. लोकांच्या मनामध्ये सगळ्यांना भीती व्हायला लागलेली आहे. आणि असं तुम्ही केल्यामुळे काय तुमच्या कारवाई होणार आहे. कारवाई झाली की तुम्हाला फाईन प्लस इम्प्रिझनमेंट पण आहे त्याच्यामध्ये. सायबर क्राईम अंडर तुमच्यावर नक्की कारवाई होऊ शकेल. आणि तुम्ही सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट जरी केली तरी ते सायबर क्राईमला लगेच आम्हाला पकडले जातात ते. आणि ते IP ॲड्रेस असू कुठल्याही पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायला आम्हाला वेळ लागत नाही. नक्कीच, धन्यवाद सर दिलेल्या माहितीसाठी. आपण जर बघितलं की अशा प्रकारचे फोटोज जे आहेत ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण होत आहे. त्यामुळे जर तुमच्यासुद्धा व्हॉट्सॲपवर किंवा फोनवर कुठल्याही सोशल मीडियावर जर तुम्हाला अशा प्रकारचे फोटोज आले तर त्याची पहिले तुम्ही शहानिशा करा की हा फोटो खरंच आहे किंवा AI क्रिएटेड आहे. तर कारण अशा पद्धतीच्या फोटोंमुळे एक दहशतीचं वातावरण जे आहे ते फोनच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार होताना पाहायला मिळत आहे. पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर.